तर मित्रांनो अलीकडे कॉमेंट आलं होतं की शाहू हॉटेल व्हेज नॉनव्हेजवरती एक बॅनर डिझाईन घेऊन या. तर मित्रांनो त्याच कॉमेंटचा रिप्लाय म्हणून आपण ही डिझाईन आज तयार करत आहे. आणि जर तुम्हाला कोणत्या प्रकारची डिझाईन कशी तयार करायची त्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा. मी तोही व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. आणि तो फक्त डिझाईन कोरलड्रॉमध्येच नाही तर ती फोटोशॉपमध्ये असो किंवा आणखी कॅनवा असो किंवा पिक्झेल ॲप असो, मी प्रयत्न करेल आणण्याचा. फक्त तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला मग मित्रांनो वेळ न गमावता आजच्या डिझायनिंग ट्युटोरियलला सुरुवात करूया. कोरलड्रॉ ओपन केल्यानंतर कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचा. अगोदर डॉक्युमेंटचा टायटल देऊन द्यायचं. त्यानंतर डायमेन्शनमध्ये युनिट इंचेस घ्यायचं आणि याची विड्थ काय करायची ते 8 घ्यायची आणि हाईट याची 3 घ्यायची. अशा प्रकारे साईज द्यायची आणि ते ओकेवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपण काय केलं, अशा प्रकारे इथे पेज क्रिएट केलं. मी काय केलं, अगोदरच इथे पेज क्रिएट केलं आहे कारण याच्याच बाजूला माझी डिझाईन आहे. यामध्ये मी कोणता फॉन्ट वापरला त्याचा मला डायरेक्टली इथून फक्त क्लिक करून अशा प्रकारे पेजवरती मी चेक करू शकतो की कोणता फॉन्ट यूज केला. तर अशा प्रकारे पेज क्रिएट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या पेजला फिट करायचं आहे. तर इथे तुम्ही झूम लेवलवरती यायचं आहे आणि टू विथ यावरती आपण क्लिक केल्यानंतर या पेजला प्रॉपरली फिट करू शकतो. आता काय करायचं आहे, कंट्रोल आय करायचं आहे आणि कंट्रोल आय करून आपल्याला अगोदर मी जे डिझाईन तयार केली ते डिझाईन इम्पोर्ट करायची आहे. सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. त्याला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड नसते, हे तुम्हाला माहीतच असेल. तर तुम्ही ते इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता. काय करायचं, आता अगोदर ही डिझाईन ओपन करून घ्यायची कंट्रोल आय करून. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला रेक्टँगल टूलवरती डबल टॅप करायचं आहे. तुमच्यासमोर अशा प्रकारे या पेजवरती एक रेक्टँगल येऊन जाईल, म्हणजे या पेजला बॉर्डर येऊन जाईल. आता काय करायचं आहे, या जी आपण ही डिझाईन केली आहे मी, याचे आपल्याला कलर या पेजवरती द्यायचे आहे. त्याकरिता अगोदर इथून या पिकरवरती म्हणजे कलर पॅलेटच्या वरती तो पिकर मिळतो तुम्हाला, कलर पिकर यावरती क्लिक करायचं आणि सर्वात अगोदर हा कलर इकडला आहे या बाजूचा, हा कलरवरती क्लिक करायचं. तो कलर तुम्हाला इथे कलर पॅलेटमध्ये खाली आलेला दिसतो. आता ओळखायचा कसा, की आपण जेव्हा यावरती क्लिक करतो आणि कलर एखादा पिक करतो, तो कलर पॅलेटमध्ये तुम्हाला आला दिसते आणि त्यावरती अशा प्रकारे एक व्हाईट कलरची बॉर्डर आली दिसते, म्हणजे समजून जायचं की तो आपण कलर पिक केलेला आहे. तर आता काय करायचं आहे, पेजला सिलेक्ट करायचं म्हणजे बॉर्डरला सिलेक्ट करायचं आणि हा कलर फिल करून द्यायचा. आता काय केलं आहे मित्रांनो, या डिझाईनमध्ये मी ग्रेडियंट कलर फिल केला आहे, म्हणजे ज्यामध्ये हा ब्राऊन तर कलर घेतला आपण, पण यामध्ये थोडा थोडा इथे दिसते तुम्हाला फेंट वगैरे असा कलर फिल केला. आणि अशा प्रकारे कलर फिल करण्यासाठी या पेजला परत सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इथे इंटरॅक्टिव्ह फिल टूल यावरती क्लिक करायचं. शॉर्टकट की जी आहे त्याचा प्रेस करून पण तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे या या कॉर्नरपासून तर या कॉर्नरपर्यंत, म्हणजे या साईडपासून तर या साईडपर्यंत आपल्याला ड्रॅग करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, या लाईनवरती या पॉईंटवरती यायचं आहे. अशा प्रकारे डबल टॅप करायचं आहे. परत या लाईनवरती इकडे यायचं आहे आणि डबल टॅप करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, इथे 4 असे कलरचे बॉक्स झाले पाहिजेत. त्यानंतर इथे तर आपण कलर दिला. आता आपल्याला इथे कलर चेंज करायचा आहे. त्याकरिता परत मी पिकरवरती क्लिक करतो आणि अशा प्रकारे हा कलर आपण इथे सिलेक्ट करू, एक्स्ट्रॅक्ट करू आणि त्यानंतर इथे तुम्हाला आलेलं दिसेल. याला करायचं, अशा प्रकारे घेऊन जायचं, यामध्ये फिल करायचं. त्यानंतर आता परत यावरती क्लिक केलं मी, अशा प्रकारे हा कलर घेतला आणि त्यानंतर हा जो कलर आहे हा आपण या बॉक्समध्ये घेऊन जाऊ. अशा प्रकारे तो फिल होईल आणि त्यानंतर शेवटी जो कलर आहे तो आपण या कॉर्नरचा घेऊन घेऊ आणि त्या शेपमध्ये आपण फिल करू. थोडं लोडिंगला प्रॉब्लेम घेते. मी याला काय करतो, परत अशा प्रकारे कलर पिकरने पिक करतो. अशा प्रकारे पिक झाला आणि त्यानंतर आपण काय करू, सॉरी, आपल्याला काय करायचं आहे, थोडं लॅपटॉप हँग होते माझं त्यामुळे. आता परत आपण काय केलं, हा कलर इथून पिक केला आणि अशा प्रकारे या याच्यामध्ये काय केला, बॉक्समध्ये फिल केला. आता तुम्हाला दिसत असेल की अगोदर आपलं बॅकग्राऊंड फक्त एकाच कलरचं होतं. आता आपण काय केलं, यामध्ये अशा प्रकारे ग्रेडियंट कलर फिल केला आहे. त्यामुळे थोडी डेप्थ आली बॅकग्राऊंडमध्ये. आणखी जर डेप्थ आणायची असेल तर तुम्ही यामध्ये नॉईज वगैरे ॲड वगैरे करू शकता, पण तसंच हे चांगलं दिसते त्यामुळे आपण करणार नाही. त्यानंतर आता कंट्रोल आय करायचा आहे आणि कंट्रोल आय करून हा जो डेकोरेटचा पी आहे हा इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. सर्व हाय क्वालिटी पी तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच मिळून जाईल, टेलिग्राम चॅनलवरती, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. अशा प्रकारची काय करायची, साईज कमी करून घ्यायची आणि त्याला या साईडनं अशा प्रकारे ठेवायचं. त्यानंतर आता काय करायचं, कंट्रोल डी करून याचा डुप्लिकेट करायचा आणि त्याचा काय करायचा, याला फ्लिप करायचं आपल्याला. तर इथे ऑप्शन दिसते मिरर हॉरिझॉन्टली, यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे याला मिरर करून घ्यायचा आणि त्यानंतर सध्याचं याला काय करायचं, अशा प्रकारे सेंटरमध्ये घेऊन यायचं. आता बाकी मी तुम्हाला समोर सांगतो की शॉर्टकट की कोणती वापरायची. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, चव अशी की पुन्हा यालच, हे आपल्याला टेक्स्ट टाईप करायचं आहे. आणि यामध्ये मी काय केलं आहे, श्रीचा फंड वापरला आहे. तुम्ही एक वेळा चेक करून घेतो श्रीमध्ये आपण कोणता फंड वापरलेला आहे. श्रीमध्ये वापरलेला आहे आपण 4635, हा पण तुम्हाला मटेरियलसोबत मिळून जाईल. हा काय करायचा, इन्स्टॉल करून घ्यायचा आणि
इन्स्टॉल केल्यानंतर त्याचा आपल्याला काय करायला लागेल आता युनिकोड जनरेट केल्यानंतरच आपण काय करू शकतो हा आपण यूज करू शकतो. जर तुम्हाला प्रोसेस माहीत नसेल कशाप्रकारे हे श्रीदेवचे फंड यूज करायचे तर त्याकरिता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता. तर आता काय करायचं आपल्याला यामध्ये श्रीदेवचा कोणता फंड केला मी 4635 हा पण दिलेला आहे. तर आता काय करू आपण इथे तुम्हाला जायचं आहे या वेबसाईटवर एक वेबसाईट आहे किंवा तुम्ही फक्त काय करायचं एक ब्राउझर ओपन करायचं आणि त्यामध्ये सर्च करायचं श्रीदेव कन्व्हर्टर. तुम्हाला एक वेबसाईट येऊन जाईल कोणतेही 2-4 वेबसाईट येतील त्यामधली एक वेबसाईट ओपन करायची किंवा तुम्ही इथे सर्च करू शकता हिंदी टायपिंग डॉट इन्फो वेबसाईट सर्च करायची. अशा प्रकारे तुम्हाला त्या वेबसाईटचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये जो पहिला चेकबॉक्स आहे यामध्ये मराठीमध्ये टाईप करायचं आणि त्यानंतर कन्व्हर्ट टू श्रीलिपी या ऑप्शनवरती क्लिक करून काय होईल तो आपल्याला युनिकोड इथे जनरेट झालेला दिसेल. हा तुम्हाला मराठीमध्येच झालेला दिसेल आणि हा पण मराठीमध्ये दिसेल. पण मित्रांनो हा जेव्हा तुम्ही यूज कराल तेव्हाच तो काय होईल जेव्हा तुम्ही कोरडॉमध्ये पेस्ट कराल तेव्हा तो इंग्लिशमध्ये दिसेल तुम्हाला. इथे तुम्हाला मराठीमध्ये दिसत आहे. पण जेव्हा कोरडॉमध्ये तुम्ही पेस्ट कराल तर तुम्हाला इंग्लिशमध्ये असे वेगळेच लेटर दिसतील. तर काय करायचं पेस्ट करायचं. इथून मग समजा कन्वर्ट केलं त्यानंतर कॉपीला करायचं किंवा डायरेक्टली तुम्ही जे टेक्स्ट पाहिजे ते इथून कॉपी करून घ्यायचं. त्यानंतर परत काय करू आपण आता कोरडॉमध्ये जाऊ. आता कोरडॉमध्ये आल्यानंतर काय करायचं टेक्स्ट टूल घ्यायचा पेस्ट करायचं. पेस्ट केल्यानंतर तो तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसेल. आता तिथे आपल्याला मराठी दिसला होता तो आता इंग्लिशमध्ये दिसेल. त्याला काय करायचं आता समजा तुम्ही टेक्स्ट घेतला ते अशा प्रकारे तो इंग्लिशमध्ये तुम्हाला काही पण लेटर दिसतील त्यामध्ये. त्याला कंट्रोल करून सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इथे श्रीमध्ये त्याला काय करायचं अशा प्रकारे इथे सर्च करायचा फंड. त्याकरिता तुमच्या सिस्टममध्ये तो फंड अगोदर डाउनलोड असायला हवे. तो कसा इन्स्टॉल करायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर इथे सर्च करायचं श्री. तुम्ही जसं श्री सर्च कराल तुम्हाला इथे श्रीचे अशा प्रकारे फंड दिसतील. त्यामधले एक तुम्ही फंड तिथे देऊ शकता. आणि त्यानंतर बाकी तुम्हाला कलर वगैरे द्यायचे असेल तर तुम्ही कलर पॅलेटमधून पण देऊ शकता. तर मित्रांनो आता काय करतो मी याला डायरेक्टली या डिझाईनमधून कॉपी करतो. कारण हे पूर्ण जर स्टेप सांगत बसलो तर हा व्हिडिओची लेंथ खूप मोठी होणार आणि माझा एवढा चांगला पी सी नाही की एवढी लांब व्हिडिओ मी एडिट वगैरे करू शकू. त्यामुळे थोडा शॉर्टच बनावा लागतो. त्यानंतर याला काय करायचं थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे ड्रॅग करायचं याला पण सिलेक्ट करून घ्यायचं आणि अशा प्रकारे ड्रॅग करून घ्यायचं. आता काय करायचं याची आपल्याला अलाइनमेंट प्रॉपर करायची आहे. अगोदर टेक्स्टला काय करायचं आपल्याला सेंटरमध्ये अलाइन करायचे आहे पेजच्या. त्याकरिता या टेक्स्टला सिलेक्ट करायचं शिफ्ट प्रेस करायचं आणि या पेजला सिलेक्ट करायचं. तुम्ही शिफ्ट प्रेस करून मल्टिपल ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. त्यानंतर शॉर्टकट की सी प्रेस करायची म्हणजे तो काय होईल टेक्स्ट बरोबर सेंटरमध्ये येऊन जाईल. त्यानंतर याला काय करायचं आपल्याला याला पण आपल्याला काय करायचं आहे टेक्स्टच्या इन बिटवीन सेंटरमध्ये घ्यायचं आहे. तर याला सिलेक्ट करायचं आणि कोणासोबत आपल्याला त्याला अलाइन करायचा आहे प्रॉपर त्या टेक्स्टला सिलेक्ट करायचं शिफ्ट प्रेस करून आणि ई प्रेस करायचं प्रॉपरली तो अलाइन होईल. त्यानंतर याला सिलेक्ट करायचं त्यानंतर याला सिलेक्ट करायचं शिफ्ट प्रेस करून ई प्रेस करायचं. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही त्याची अलाइनमेंट करू शकता. फक्त तुम्हाला ही अलाइनमेंट म्हणजे ही जी स्पेस आहे आणि ही जी स्पेस आहे ते प्रॉपरली स्वतःहून मेंटेन करावे लागेल. त्याकरिता कोणती शॉर्टकट की नाही आहे. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला हे जे शाहू हॉटेल हे टेक्स्ट आपल्याला टाईप करायचं आहे. हे जे मी बॅनर आता डिझाईन करत आहे मला एक कॉमेंट आला होता त्यानुसार आपण ही डिझाईन आज तयार करत आहे. तर तुम्हाला कोणत्या प्रकारची डिझाईन कशी तयार करायची त्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आपण जर तुमची डिझाईन फोटोशॉपमध्ये पाहिजे असेल कोरोड्रॉमध्ये पाहिजे असेल कॅनवामध्ये पाहिजे असेल पिक्झेल ॲपमध्ये पाहिजे असेल तर आपण त्यावरती पण ट्युटोरियल आणण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला तो पण मित्रांनो नक्की कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. फक्त आपल्या टेलिग्रामवर मटेरियल डाउनलोड नका करू. तर व्हिडिओ पण पूर्ण पहा. तर आता काय करायचं आपल्याला इथून टेक्स्ट टूल घ्यायचं आहे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता गुगल इनपुट टूल सर्च करायचं आहे किंवा मी अगोदर काय करतो इथे इंग्लिशमध्ये टाईप करतो सॉरी टेक्स्ट टूल घेतला मी आणि इथे अगोदर काय करतो मी इंग्लिशमध्ये टाईप करतो. इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर इथे मी याला टेकोचा फंड द्यायचा आपल्याला कारण यामध्ये मी शाहू हॉटेल आहे यामध्ये कोणता आपण इन्फिनिटी किंवा श्रीदेवचे फंड वापरलेले नाही. साधा आपण टेकोचा फंड वापरलेला आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे टेक्स्ट टूल घेऊन मराठीमध्ये टाईप करायचं आहे. आता मी इथे टेको का दिलं म्हणजे इंग्लिशमध्ये का लिहिलं आणि टेको का दिलं जेव्हा आपण गुगल इनपुट टूल यूज करतो कारण मी पण गुगल इनपुट टूलच यूज करतो आणि गुगल इनपुट टूलचा यूज करून आपण मराठीमध्ये काय करू शकतो टेक्स्ट लिहू शकतो. तर अशा प्रकारे आपण काय करू आता समजा इथं मराठीमध्ये लिहू. जेव्हा आपण मराठीमध्ये लिहू जर तुमचा फंट अगोदर सिलेक्ट असेल टेकोचा मराठीचा तर काय होईल ते लोड व्हायला प्रॉब्लेम येणार नाही. पण जर समजा तुम्ही आता डायरेक्टली इथे टेक्स्ट टूल घेतला आणि टायपिंग करायला बसले तर थोडा ते वेळ घेणार. त्यामुळे इथे फंट सिलेक्ट करून घ्यायचा. आता आपल्याला टाईप करायचा शाहू. आता यामध्ये काय झालं आहे डबल शाह झाला तर याला काय करतो मी अशा प्रकारे कट करतो. त्यानंतर शाहू हॉटेल करायचं आपल्याला टी हे हॉटेल दिसते यावरती क्लिक करतो मी आणि अशा प्रकारे कंट्रोल हे करायचं आहे. त्यानंतर हे फंट लिस्ट ओपन करायची आहे आणि फंट लिस्ट ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे टेको मोल्ड याला टेको बोल्ड हा याची फंट वेट देऊन द्यायचा आहे. अगोदर मी काय करतो
लँग्वेज करून घेतो सिलेक्ट. अशा प्रकारे काय केलं मी, याची साईज वाढवली. आता साईज वाढवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला आता कलर द्यायचा आहे. कलर देण्याकरिता या शाऊला अशा प्रकारे टेक्स्टला सिलेक्ट करायचं. त्यानंतर कलर पॅलेटमधून डायरेक्टली तुम्ही व्हाईट कलर देऊ शकता. हा डायरेक्ट ॲक्युरेट तुम्हाला परफेक्ट व्हाईट कलर यामध्ये मिळून जाईल. पण आपल्याला आता हा कलर द्यायचा आहे, थोडा गोल्डन तुम्हाला कलर यामध्ये दिसत असेल तर टेक्स्टला सिलेक्ट करायचं हॉटेलच्या इथून कलर पिकर घ्यायचं आणि हा कलर अशा प्रकारे सिलेक्ट करायचा. त्यानंतर यामध्ये काय करायचं, तो कलर फिल करून द्यायचा. अशा प्रकारे मित्रांनो काय केलं, आपण इथे टेक्स्ट तयार केलं. आता टेक्स्ट तयार केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, आपल्याला खाली एक शेप अशा प्रकारे ड्रॉ करायचा. हा जो तुम्हाला शेप दिसत आहे ना फ्रंटमध्ये येलो आणि हा आपल्याला शेप आता ड्रॉ करायचा आहे. त्याकरिता अगोदर काय करतो, इमेजला अशा प्रकारे आपण बाजूला ठेवू आणि ह्याची थोडी आणखी पण मी काय करतो साईज, ही साईज तुमच्यानुसार ॲडजस्टमेंट करायची आहे. आता मी ते 8x3 हे साईज घेतली आहे. तुमची साईज कमी असेल जास्त असेल त्यानुसार तुम्हाला साईज घ्यायची आहे, टेक्स्टची असो किंवा कोणती साईज असो. त्यानंतर आता काय करायचं, रेक्टँगल टूलवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे एक रेक्टँगल ड्रॉ करून घ्यायचा आहे. थोडी काय करतो, याची हँडलच्या सहाय्याने आपण काय करू, याची व्रीथ थोडी कमी करू आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे हा कलर फिल करून द्यायचा आहे. हा किंवा हा कलर फिल करायचा. अगोदर हा कलर फिल करायचा. मला कलर पॅलेटमध्ये परत सिलेक्ट करतो मी. अशा प्रकारे सिलेक्ट केला आणि त्यानंतर आपण काय करूया, शेपमध्ये हा कलर फिल करू. आता काय करायचं, आपल्याला याला सिलेक्ट होऊ द्यायचं आणि इथे शिफ्ट टूलवरती क्लिक करायचं. कंट्रोल क्यू शॉर्टकट की प्रेस करायची, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे त्यावरती व्हाईट पॉईंट येतील, म्हणजे नोट येतील. आता आपल्याला काय करायचं, याच्या सेंटरमध्ये कुठे या लाईनमध्ये क्लिक करायचं आणि त्यानंतर याला काय करायचं, अशा प्रकारे टू कर्व राईट क्लिक करून, म्हणजे अगोदर इथे काय करायचं, या लाईनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर राईट क्लिक करायचं आणि टू कर्व ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे याला थोडंसं काय करायचं, खाली घेऊन यायचं. अशा प्रकारे घेऊन यायचं. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला याचा डुप्लिकेट करायचा आहे. डुप्लिकेट करण्यासाठी जे वरचं हँडल आहे त्याला काय करायचं, थोडं खाली घेऊन यायचं आणि राईट क्लिक करून याचा डुप्लिकेट होऊन जाईल. डुप्लिकेट झाल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला हा कलर फिल करायचा आहे. आपण हा कलर काय करू, अशा प्रकारे यामध्ये फिल करू दुसऱ्या शेपमध्ये. डुप्लिकेट करणं समजलं नसेल तर परत सांगतो. काय करायचं, कोणताही शेप धरून ठेवायचा, त्याला म्हणजे प्रेस करून ठेवायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे ज्या पॉईंटमधून तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल त्या पॉईंटमधून असं कमी जास्त करायचं आणि माऊसला राईट क्लिक करायचं, होल्ड ठेवून द्यायचं, प्रेस करून ठेवून द्यायचं आणि राईट क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्ही डुप्लिकेट करू शकता. आता त्यानंतर मित्रांनो, हे तुम्हाला सांगितलं मी कशाप्रकारे आपण इथे शेप क्रिएट करू शकतो. त्यानंतर आता काय करायचं, हे 2 PNG आपल्याला ॲड करायचे आहे प्लेटची. अगोदर मी तुम्हाला एकच PNG ॲड करून सांगतो की कशाप्रकारे तुम्ही त्याला क्रॉप वगैरे करू शकता. ही जी मी प्लेट घेतली किंवा पनीरची प्लेट घेऊ आपण आणि पनीरची प्लेट घेऊन अशा प्रकारे त्याला काय करू, इथे ॲडजस्टमेंट करू आणि त्यानंतर आता कंट्रोल आय करून दुसरी प्लेट घ्यायची. हे व्हेजची प्लेट आपल्याला घ्यायची आहे, त्यामध्ये पोळी वगैरे आहे. त्यानंतर याला काय करायचं आहे, थोडं या कॅनव्हासच्या बाहेर घेऊन घ्यायचं आहे. आता या प्लेटला अरेंज करण्याच्या अगोदर आपण काय करू, ते रेक्टँगल टूलवरती क्लिक करू आणि अशा प्रकारे तुम्हाला अगोदर काय करायचं, एक शेप खाली देऊन द्यायचा आहे. कारण त्याच्याचवरती आपला प्रॉपरली टेक्स्ट अरेंजमेंट होईल आणि त्यानंतर इथून हा कलर जो आहे तो सिलेक्ट करायचा आणि त्या शेपमध्ये फिल करायचा. आउटलाईन एक काही याला आउटलाईन द्यायची नाही, कोणत्या शेपला आउटलाईन द्यायची नाही, आपल्या कोणत्या शेपला इथे आउटलाईन दिलेली नाही. त्यानंतर आता काय करायचं, याची साईज वगैरे ॲडजस्टमेंट तुम्ही इथून करू शकता. अशा प्रकारे आता काय केलं, हे जे प्लेट आहे, हे प्लेट तुम्हाला हे थोडी या कॅनव्हासच्या बाहेर गेलेली दिसत असेल. त्याकरिता आपण क्रॉप टूलचा यूज करून पण क्रॉप करू शकतो किंवा दुसरा पर्याय, तुम्हाला शिफ्ट टूलवरती क्लिक करायचा आहे आणि अशा प्रकारे या काय करायचं, याला इंटरसेक्शन म्हणजे या लाईनपर्यंत घेऊन यायचं आहे, अशा प्रकारे क्रॉप करायचा आहे. आता मी तुम्हाला हे कोण सांगितलं की शिफ्ट टूलचाच का यूज करायचा आहे. जर समजा तुम्हाला याचा इकडला पार्ट लागला तर तुम्ही अशा प्रकारे परत त्याला हे करू शकता, रिकवर करू शकता. आय होप मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला शेप घ्यायचा आहे. शेपसाठी कंट्रोल आय करतो मी. कंट्रोल आय करून हा शेप इथे आपण इम्पोर्ट करू. आता मी तुम्हाला सांगितलं श्रीचा फंड कशा प्रकारे यूज करायचा. आता याची काही तुम्हाला दिसत असेल, जेव्हा आपण हा शेप असा करतो म्हणजे साईज वाढवतो, तेव्हा तुम्हाला जास्त हा जे एरिया आहे त्याने याला कव्हर केला आहे. त्याकरिता आपण क्रॉप टूल घेऊ आणि याला काय करू, जागेहून अशा प्रकारे क्रॉप करू, म्हणजे जास्त काही जागा कव्हर करणार नाही. आणि क्रॉप केलं मी, अशा प्रकारे क्रॉप केलं. त्यानंतर हँडलच्या सहाय्याने आपण याची साईज अशी वाढवून घेऊ. त्यानंतर काय करायचं आहे, पेजमध्ये प्रॉपरली इथे सेट करून घ्यायचं आहे आणि सेट केल्यानंतर त्यावरती तुम्हाला जे टेक्स्ट आहे, काय करतो मी अगोदर अशा प्रकारे कंट्रोल होऊन
याकरिता शॉर्टकट की आहे मित्रांनो, जर तुमची लेयर बॅकमध्ये असेल तर तुम्ही ऑप्शनवरती क्लिक करून पण त्याला फ्रंटमध्ये आणू शकता. अशा प्रकारे ते फ्रंटमध्ये येईल आणि या ऑप्शनचा यूज करून आपण त्याला बॅकमध्ये. याची शॉर्टकट की आहे कंट्रोल+होम किंवा कंट्रोल+सेंड हे शॉर्टकट की प्रेस करून आपण त्याला फ्रंट आणि बॅकमध्ये आणू शकतो. त्याकरिता तुमची नमलॉक ॲक्टिवेट असायला पाहिजे. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, हे आपण शेप तर घेतला, शेपनंतर आपल्याला हे इंग्लिशमध्ये टेक्स्ट टाईप करायचं आहे. टेक्स्ट टूल घ्यायचा आणि जे टेक्स्ट टाईप करायचं आहे ते टेक्स्ट टाईप करून घ्यायचं. VEG अशा प्रकारे टेक्स्ट टाईप करायचं आणि यामध्ये काय केलं आपण, इंटर हा फंड दिला आहे. इंटरमध्ये आपण याला बोल्ड हा फंड देऊन दिला आहे. एंटर प्रेस करायचं. त्यानंतर याला एंटरमध्ये काय करायचं, बोल्ड हा फॉन्ट देऊन द्यायचा. त्यानंतर बाकी तुम्ही साईज ॲडजस्टमेंट वगैरे करू शकता. त्यानंतर अशा प्रकारे काय करायचं याची, आणि त्यामध्ये याला काय करायचं, व्हाईट कलर देऊन द्यायचा. याचाच काय करायचा, असं स्क्रोल करायचं याला आणि राईट क्लिक करून याचा डुप्लिकेट करू शकतो. परत काय करायचं, आता इथे कॅपिटलमध्ये नॉनव्हेज हे टेक्स्ट टाईप करायचं अशा प्रकारे. बाकी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, याची साईज वगैरे आहे ती तुम्हाला इथून ॲडजस्टमेंट वगैरे करावी लागेल. आणि बरोबर काय करायचं, हे टेक्स्ट अशा प्रकारे इथे सेंटरमध्ये अलाईन करून घ्यायचं आणि हे पण टेक्स्ट अशा प्रकारे. याची साईज वगैरे तुम्ही अशा प्रकारे करू शकता, इथून कमी जास्त करू शकता. पण काय होईल, त्यामुळे तो थोडा स्ट्रेच होईल, म्हणजे डिस्टर्ब होईल. म्हणून काय करावं लागेल, या शेपचीच तुम्हाला थोडी साईज वाढवावी लागेल आणि वाढवल्यानंतर किंवा या फॉन्टची तुम्ही साईज अशा प्रकारे थोडी कमी जास्त करू शकता. आणि तेवढीच जेवढी साईज याची घेतली तेवढीच साईज काय करायची, इकडे पण टेक्स्टची घेऊन घ्यायची. याला काय करतो मी, बॅकस्पेस डिलीट करून टाकलं आणि अशा प्रकारे. आता यामधला काय करायचे, आपल्याला फक्त वेजेस पार्ट पाहिजे. सॉरी, यामधला आपल्याला वेजेस पार्ट पाहिजे आणि याला पण बरोबर काय करायचं, ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. आणि त्यानंतर जे अँड आहे याला पण टेक्स्ट टूल घ्यायचा किंवा याचा डुप्लिकेट करायचा कंट्रोल D करून आणि ते अँड टाकायचा. त्यानंतर मित्रांनो, फॅमिलीसाठी जे टेक्स्ट आहे यामध्ये पण आपण श्रीचा फंट वापरलेला आहे. तो पण मी तुम्हाला सांगणार आहे कोणता वापरलेला आहे. श्रीमध्ये आपण वापरलेला आहे 5032. हा पण तुम्हाला मटेरियलसोबत मिळून जाईल. तो पण इन्स्टॉल करून घ्यायचा, युनिकोड जनरेट करायचा आणि यूज करायचा. आता मी काय करतो, हे पूर्ण इथून कट करून घेतो आणि डायरेक्टली कॉपी करतो. मी तुम्हाला फक्त शॉर्टकट की सांगणार, बाकी तुम्हाला स्वतःहून डिझाईन तयार करायची आहे. कारण एवढ्या मोठ्या मी डिझाईन तयार करून दिल्या आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जर तुम्ही स्टार्टिंगपासून फॉलो केलं असेल, सबस्क्राईब केलं असेल, तर तुम्हाला माहितीच आहे की कशाप्रकारे मी शिकवलेलं आहे. प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवलेला आहे. आता याला काय करतो, मी पूर्णतः डिलीट करतो. फक्त मी तुम्हाला आता काही मेन सांगणार आहे की आपल्याला शेप वगैरे असतील ते कशाप्रकारे ड्रॉ करायचे. आता इथपर्यंत सांगितलंच मी. नाहीतर जर समजा मी तुम्हाला फक्त स्टेपच सांगितली की अशा प्रकारे हे टेक्स्ट घ्यायचा, हा पण घ्यायचा, तर तुम्हाला समजणार नाही. त्यानंतर आता हे केलं, समजा तुम्ही इथे टेक्स्ट वगैरे लिहिलं. आता हे शाडो टेक्स्ट लिहिलं. आता हे शाडोला शॅडो कसा द्यायचा, शॅडो देण्याकरिता शॅडो टूलवरती क्लिक करायचं आणि शॅडो टूलवरती क्लिक केल्यानंतर तो शॅडो काय करायचा, अशा प्रकारे इथे ड्रॅग करायचा. ड्रॅग केल्यानंतर अशा प्रकारे काय करायचा, ड्रॅग करून घ्यायचा. या दोन्ही टेक्स्टला तो शॅडो येईल. आता हे काय केलं मी, याला ब्रेकअप पार्ट केला आहे, म्हणजे 2 पार्ट केला आहे, त्यामुळे याला वेगवेगळा शॅडो दिसत असेल. पण तुमचं काय होईल, तो टेक्स्टला एकच शॅडो राहील. त्याला अशा प्रकारे तुम्ही शॅडो देऊ शकता. आणि त्यानंतर ज्याच्या खाली तुम्हाला दिसत असेल की हे अशा प्रकारे डिझाईन घेतली आहे, त्याच्याकरिता तुम्हाला ते डिझाईन मिळून जाईल. कंट्रोल I करायचं आणि ते डिझाईन इम्पोर्ट करून घ्यायची पॅटर्नची. हे डिझाईन इम्पोर्ट करून घ्यायची अशा प्रकारे. डिझाईन इम्पोर्ट केल्यानंतर हे जर जास्त जागा कव्हर करत असेल तर काय करायचं, याला क्रॉप करून घ्यायचं आणि क्रॉप केल्यानंतर अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायची. ॲडजस्टमेंट केल्यानंतर कंट्रोल D करून डुप्लिकेट करायचं. या साईडनं आपल्याला करायचं आहे. पण याचा काय दिसत आहे तुम्हाला, ज्याचा तोंड आहे, म्हणजे जी शेप दिसत आहे त्याला या साईडनं आहे, त्याला काय करायचं, इथून तुम्ही फ्लिप वगैरे करू शकता. त्यानंतर मित्रांनो, हे टोपी आहे. हे टोपीच तुम्ही डायरेक्टली इथून कंट्रोल I करा आणि इथे तुम्ही याला फक्त काय करायचं, जेव्हा मी ते तुम्हाला कॅप देईल ते कॅप फक्त सरळ अँगलमध्ये राहणार नाही. तर त्याला अँगलमध्ये आणण्यासाठी अशा प्रकारे आपण काय करू, ते इम्पोर्ट करू आणि त्यानंतर यावरती तुम्हाला काय करायचं आहे, परत एक वेळा क्लिक करायचं आहे आणि हँडलच्या साहाय्याने अशा प्रकारे बरोबर रोटेट करायची आहे आणि यावरती पुट करायची आहे. आता इथपर्यंत समजलं असेल. त्यानंतर आता हे प्लेट तर सांगितलंच मी कशा ठेवायच्या. त्यानंतर इथे हे आयकॉन आहेत. हे आयकॉन तुम्हाला प्रॉपरली अरेंजमेंट करायचे आहे. समजा तुम्ही ते आयकॉन इम्पोर्ट केले आणि फक्त तुम्हाला याला टेक्स्टला आणि याला प्रॉपरली अरेंजमेंट करायचं असेल, तर काय करायचं, याला सिलेक्ट करायचं. इथे टेक्स्ट अगोदर घेऊन घ्यायचा. प्रॉपरली एका लाईनमध्ये टेक्स्ट सिलेक्ट करून घ्यायचा, अलाइन करून घ्यायचा आणि त्यानंतर याला काय करायचं, सिलेक्ट करायचं आणि याला सिलेक्ट करायचं टेक्स्टला आणि प्रेस करायचं. प्रॉपरली काय होईल, तो त्या टेक्स्टच्या इन बिटवीन अशा प्रकारे अलाइन होईल. बाकी तुम्हाला स्पेसिंग वगैरे स्वतःहूनच मॅन्युअली ॲडजस्टमेंट करावी लागेल. आणि त्यानंतर मित्रांनो, टेक्स्ट आहे. टेक्स्टसाठी आपण तुम्हाला सांगितलंच आहे, श्रीदेवचा फॉन्ट यूज केला आहे. आणि ही जी मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर, ही डिझाईन, हीच डिझाईन मी इथे कॉपी केली आहे. आयकॉन पण घेतले आहे. त्यामध्ये यामध्ये टेक्स्ट घेतला आहे. यामध्ये आपण काय केलं, इंटरचाच फॉन्ट वापरलेला आहे आणि त्यानंतर हा पण आयकॉन घेतला आहे.
आणि यामध्ये पण आपण काय केला आहे, श्रीदेवचा 1532 हाच पण आपण यामध्ये वापरलेला आहे. आणि त्यानंतर इकडले पण तुम्ही काय करू शकता, तशाच प्रकारे जे सांगितलं मी तुम्हाला यावर क्लिक करायचं आणि तो अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचा. आणि बाकी तुम्हाला शेप तर माहीतच आहे, अशा प्रकारे ड्रॉ करायचं. आणि जर समजा तुम्हाला याला शॅडो द्यायचा असेल, थोडी डेट करायची असेल, शॅडो द्यायचा असेल, तर याला सिलेक्ट करायचं आणि ते शॅडोवरती क्लिक करून अशा प्रकारे ड्रॅग करून घ्यायचा. त्याला काय होईल, तो प्रॉपरली शॅडो हे होईल ते. आता मित्रांनो, इथपर्यंत मी तुम्हाला डिझाईन सांगितली कशाप्रकारे क्रिएट करता येते. आय थिंक हा 20 मिनिटाचा व्हिडिओ झाला असेल. याच्या जास्त मी व्हिडिओ बनवू शकत नाही, कारण माझा लॅपटॉप जास्त व्हिडिओ सपोर्ट करत नाही, म्हणजे एडिटिंग होत नाही. त्यामुळे एवढाच व्हिडिओ मी जास्त बनवू शकतो. त्यानंतर मित्रांनो, समजा आता मी सांगून दिलं की अशा प्रकारे हा शेप कसा करायचा. तर याकरिता अशा प्रकारे रेक्टँगल घ्यायचं, त्यानंतर यावरती क्लिक करायचं आणि इथे याला कर्व करून घ्यायचं. त्यानंतर इथे इलिप्स घ्यायचा आणि अशा प्रकारे एक कंट्रोल प्रेस करून इलिप्स ड्रॉ करायचा. त्यामध्ये तो कलर फिल करायचा आणि कलर फिल केल्यानंतर समजा हा कलर फिल केला आणि याला तुम्हाला करायचं याच्या सेंटरमध्ये आणायचं असेल, तर याला सिलेक्ट होऊ द्यायचं आणि त्यानंतर शिफ्ट प्रेस करून याला सिलेक्ट करायचं आणि सी आणि ई प्रेस करायचं. प्रॉपरली सेंटरमध्ये अलाइन होईल. ह्या काही शॉर्टकट की आहे. मी स्टार्टिंगपासून पूर्ण तुम्हाला शॉर्टकट की सांगत आला आहे. जर तुम्ही स्टार्टिंगपासून सबस्क्राईब केलं असेल तर. जर अजूनही केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता इथे काय करू, आपण थांबू. जर तुम्हाला काही या डिझाईनमध्ये डाऊट असेल किंवा डिझाईन समजली नसेल कशी पूर्ण क्रिएट करायची, तर त्यावरती आपण पूर्ण व्हिडिओ घेऊनच येऊ. जर तुम्ही कमेंटमध्ये जर तुम्हाला समजलं नसेल, त्याकडे तुम्ही कमेंट नक्की करा. तर चला मग भेटूया येणारा पुढच्या व्हिडिओमध्ये.